गुड मॉर्निंग. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2023 बुद्धिमत्ता विषयीची आपण प्रश्नपत्रिका आज पाहणार आहोत. यातील आज प्रश्न क्रमांक 26 ते 42 पाहूया. दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा. समजा या ठिकाणी आपण 4 गट तयार केले. समजा ह्या 4चा पहिला गट तयार केला, पुन्हा ह्या 4चा दुसरा गट तयार केला. असे किती 4चा गट तयार होतील? एकूण 4 तयार होणार. आता थोडं ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येईल. इथं काय रे, त्या चौरसामध्ये तिरकी रेषा आहे आणि इथं पण तिरकी रेषा आहे, पण प्रकार वेगळा आहे. इथं उभी रेषा आहे आणि इथं आडवी रेषा आहे. आता इथं पुढे बघा, पुढचा जो 4चा गट आहे त्यामध्ये म्हणजे 2 नंबरची आकृती 1 नंबरला घेतली ना. बघा, थोडं ऑब्झर्वेशन केलं लागते तुमच्या. दोन नंबरची आकृती 1 नंबरला घेतली आणि इथं लास्टला बघा 1 नंबरची आकृती कुठे गेली? 4 नंबरला. मग आता 2 प्रश्नचिन्ह जागी कोणती आकृती येणार पहा. समजा या ठिकाणी आपण उभी रेष घेतली आणि या ठिकाणी आडवी रेष घेतली, तर क्रम कुठला होईल? उभी रेष म्हणजे 3 नंबरची आकृती आणि आडवी रेष इथे 4 नंबरची आकृती घेतली. इथे किती नंबरची आहे? 1 नंबरची आहे ना. म्हणजे 2 3 4 1 हा क्रम घेतलाय बघा. 2 3 4 1. मग या पद्धतीने आपण 3 नंबरला 1 ते 4 क्रमांक देऊया. 3 नंबरच्या आकृतीला 1 2 3 4 हा क्रम देऊ आणि घेताना कसं घ्यायचं? 2 3 4 1. 2 नंबरची आकृती कोणती आहे बघा. इथं आडवी रेषा, 3 नंबरला तिरकी, 4 नंबरला दुसरी तिरकी आणि लास्टला उभी रेषा. मग 3 प्रश्नचिन्हाचे गाव काय काय आलं बघा. मी 3 अगोदर चौरस काढतो बघा. पहिलं प्रश्नचिन्ह हित आहे, तिथं उभी रेषा आली की नाही. दुसरं प्रश्नचिन्ह हित आहे, इथं आडवी रेषा आली आणि तिसरं प्रश्नचिन्ह हित आहे पहा. तिथं काय आली? आडवी आली. म्हणजे पर्याय क्रमांक 4. इथं पण लयबद्ध मांडणीचा आहे पहा. आता इथे कितीचा गट आपण तयार करूया? 5चा गट समजा केला. 1 2 3 4 5. समजा ह्या 5चा एक गट केला. 1 2 3 4 5. त्या 5चा गट केला. आता बघा, M N N S E ही 5 अल्फाबेट आहेत. आता दुसऱ्या गटामध्ये ह्यातलं कुठला अल्फाबेट नाही बघा. दुसऱ्या गटामध्ये N2 टाइम आहे, ते एकच टाइम आहे, ते N येणार. तिसऱ्या गटामध्ये कोणतं नाही बघा. इथं पण N येणार ना. आणि चौथ्या गटामध्ये N2 टाइम आहे, M आहे, S आहे, म्हणजे राहिलं कुठलं? E. म्हणजे 3 रिकाम्या जागी आपण N N E भरलं, म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता इथे संख्यांची अंकांची लयबद्ध मांडणी आहे. आता इथे कितीचा गट करूया? इथे समजा 5चा गट बनवला आपण. त्या 5चा 5. आता 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे आणि 7 आहे. आता गटामध्ये कोणता अंक नाही बघा. पहिल्या 5 मध्ये कोणता अंक नाही? 7. दुसऱ्या गटामध्ये कोणता अंक नाही? 2. तिसऱ्या गटामध्ये 5. 7 2 5 आहे का पर्याय?
पर्याय क्रमांक 1. बरोबर, पर्याय क्रमांक 1. शुभम हा मागील आठवड्यात चतुर्भुज झाला या वाक्यातील अधोरेखित वाक्यप्रचाराचा अर्थ. चतुर्भुज होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोण सांगल? लग्न होणे. पहिला पर्याय आहे लग्न होणे, विवाहात अडकणे. आणि अजून एक आहे अर्थ त्याचा, कोण सांगते? तुरुंगवास होणे, कैद होणे. म्हणजे याचे दोन अचूक पर्याय, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. आशिष व आदित्य यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 4:7. 8 वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर 2:3 होईल, तर आदित्यचं 5 वर्षापूर्वीचं वय किती होतं? आता आशिषला आपण थोडक्यात एएस म्हणूया आणि आदित्यला एडी म्हणूया. आता आजचं वयाचं गुणोत्तर आज देतो. आशिषचं आजचं वय 4च्या पटीत आहे, मग 4x घेऊया. आदित्यचं आजचं वय 7च्या पटीत म्हटल्यावर किती घेऊया? 7 घेऊया. आता ह्या दोघांच्या 8 वर्षानंतरची वय काय असतील सांगा? आजच्या वयात 8 मिळवावं लागेल, म्हणजे 8 वर्षानंतर वय किती येणार? एक्सच्या स्वरूपात 4x अधिक 8 आणि आदित्यचे किती येणार? 7x अधिक 8. मग ह्या 8 वर्षाच्या वयाचं गुणोत्तर तुम्हाला अजून वेगळं दिलेलं आहे. आपलं नेहमीचं गुणोत्तर आहे ते 4x अधिक 8 छेद 7x अधिक 8. आणि हेच गुणोत्तर तुम्हाला किती? 2:3. म्हणजे अंशात 2 आणि छेदामध्ये 3. तिरकस गुणाकार करा. 3 न 4 ला गुणलं 3 चोक 12x. 3 न 8 ला गुणलं 3 8 24. पुन्हा 2 न 7 ला गुणलं 2 7 14x आणि बॅटी 16. आता x ची पद उजवीकडे नेऊया, म्हणजे 14x बाजूला 12x नेल्या वजा 12x होणार आणि 24च्या बाजूला 16 नेल्या वजा 16 होणार. मग 24तून 16 गेलं 8 आणि 14तून 12 गेलं 2x आणि 8 भागिले 2 किती? 4. आता x ची किंमत 4 आली. मग आदित्यचं आजचं वय किती आलं रे? आदित्यचं आजचं वय 7x मानलं होतं ना, मग 7 ला x ची किंमत 4 न गुणा. आदित्यचं आजचं वय किती आलं? 28. पण तुम्हाला आदित्यचं 5 वर्षापूर्वीचं वय विचारलंय, म्हणजे 28 मधून पुन्हा 5 वर्ष मागे गेलं पाहिजे. किती वजाबाकी? 23. म्हणजे पर्याय क्रमांक 3. ईशान आराध्याला म्हणाला, तू माझ्या आईच्या ननंदीची मुलगी आहेस. तर आराध्या ईशानची कोण? हे नातं आपल्यामध्ये लावायचं. बघा तुमच्या घरामध्ये हे नातं लावा. ईशान आराध्याला म्हणाला, म्हणजे तुम्ही स्वतः ईशान आहे समजा. माझ्या म्हणजे तुम्ही स्वतः, आई तुमच्या आईची ननंद म्हणजे तुमची कोण रे? तुमच्या आई आणि आत्याची मुलगी. लक्षात ठेवा, तुमच्या आत्याच्या मुलीचं नाव तुमच्या मनामध्ये ठेवा. तुमच्या आत्याची मुलगी म्हणजे आराध्या. तुमच्या आत्याची मुलगी म्हणजे आराध्या. मग आराध्या तुमच्या वडिलाची कोण? आराध्या भाची. पर्याय क्रमांक 3. खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. बघा आपण काय करूया, अशा 2 क्रमिका तयार करूया एकाडे एक अंकाच्या. 2 नंतर 6, 6 नंतर 18, 18 नंतर 54 आणि 54 नंतर 162. काय क्रम आहे रे? त्या एकाडे एक मध्ये कोणता नियम आहे? 3 पट आहे ना. 2 6, 6 18, 8 54 आणि 54 162 आहे का? आता दुसरी क्रमिका घ्या. 3 नंतर किती दिले? 10. 10 नंतर 27 आणि 27 नंतर 21. इथं 3 पट करून बघा, इथे का? इथं 9
मला वाटतं पाहिजे होतं. मग बघा 3ची तिप्पट 9, 9ची तिप्पट 27, 27ची तिप्पट 81. म्हणजे 10 हे चुकीचं पद आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 10च्या जागेवर काय असायला हवं होतं? 9. नेक्स्ट. आता इथं निनाद घेतो. ए या ठिकाणी आहे. निनाद पूर्वेकडे 5 मीटर चालत गेला. पूर्व म्हणजे उजवीकडे हवा इथं असा 5 मीटर चालत गेला. तिथून पुन्हा उत्तरेकडे, उत्तरेकडे म्हणजे वर. बघा असा वर किती अंतर गेलाय? 2.25 मीटर. समजा हे अंतर आहे 2.25 मीटर. तो उजवीकडे काटकोनात वळला आणि पुन्हा 5 मीटर म्हणजे इकडे पुन्हा 5 मीटर गेला. तर मूळ ठिकाणापासून त्याचे अंतर कमीत कमी किती? म्हणजे ए आणि बी तुम्हाला अंतर विचारलेलं आहे. म्हणजे असं मधून आपण हा कर्ण काढूया. कोण सांगेल यातलं काय करता येईल? तुम्ही उदाहरणं सगळी सोडवली असतील ही आता परीक्षा अंतिम टप्प्यात. तिथं काटकोन असतो आहे. ही येत नसा वर आपण असा समांतर रेषा काढली आणि हे ह्याला जोडलं. समजा इथं मी सी नाव दिलं, इथं डी नाव दिलं. तुमच्या लक्षात आता आलं असेल बघा. हा आयत झाला. आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान म्हणजे खालची बाजू जर एई 5 असेल तर सीडी पण 5 ना. आता डीई 2.25 आहे म्हणजे एसी सुद्धा किती? 2.25. इथं काटकोन असणार सी बिंदूपाशी. बघा एसीबी काटकोन त्रिकोण आहे. एसीबी मध्ये जर तुम्ही पायथागोरस वापरलं तर काय होईल रे? कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे एसी वर्ग. एसी वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 2.25 चा वर्ग आणि बीसी वर्ग म्हणजे 5 आणि 5 10 चा वर्ग. बरोबर ना? आता आपण एक पायथागोरसचं त्रिकूट तयार करूया. हे सोडवायला वेळ जाण्यापेक्षा 2.25 आणि 10 आहे ना. ह्या प्रत्येकाला 100 न गुणूया का? बघा जी गुणतोय त्याखाली मी अंडरलाईन करतो. आता 2.25 ला 100 न गुणल्यावर किती होणार? 225 आणि 10 ला 100 न गुणल्यावर किती होणार? 1000. 100 न गुणलं. आता 25 न भागू. 25 न भागणे. आता ह्याला 25 न भागा किती येते बघा बरं. आणि ह्याला पण 25 न भागा. 25 9 250 आणि इथं 25 चौक 100 आणि 0. आता तुम्हाला एक पायथागोरसचं त्रिकूट माहित असेल. 9 या विषम संख्येपासून होणारा त्रिकूट काय रे? 9 चा वर्ग 81. 81 कोणाची बेरीज? कोणत्या दोन क्रमवार? 40 आणि 41. म्हणजे त्रिकूट कुठलं लक्षात आलं तुमच्या? 9 40 आणि 41. म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू 9 आणि 40 असतील तर कर्ण काय असतो? 41. कळतंय का? 9 40 41. आता आपण उलट जाऊया. 25 न भागलं होतं ना. मग 41 ला 25 न आता गुणूया. किती गुणाकार? 25 1 25 7 2 25 चौक 100 आणि 2 102. 25 न भागलं त्याचं उलट केलं 25 न गुणलं. आता 100 न गुणलं होतं. आता 100 न भागूया. 100 न भागल्यावर 2 घरं डावीकडे म्हणजे किती येणार आहे? 10.25. म्हणजे ही जी ए बी आहे का नाही ते 10.25 येते. आहे का पर्याय बघा? पर्याय क्रमांक 1. खालील प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा. आता ही आकृती पूर्ण केल्यावर तुमच्या लक्षात येईल बघा. हा पावभाग कुठे आहे? पर्याय क्रमांक अजून एक राहील 3.
पर्याय क्रमांक 3 करेक्ट. एका प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी अव्यंग असून, अव्यंग म्हणजे काय रे? सगळ्यांना पाय वगैरे आहेत, कुणालाही व्यंग नाही, अपंग नाही. आता मला एक सांगा, इथं हरिण, हरिण मधला हल येतो आणि दुसरं कोणतं आहे? बदक. हरणाला एक डोकं असतं आणि बदकाला पण एकच डोकं असतं, आहे का नाही? एका हरणाला किती पाय असतात रे? 4. आणि बदकाला पाय किती असतात? 2. आता दिलंय काय पहा, हरिण व बदके यांच्या पायांची संख्या 52 दिली. आता आपण असं करूया, डोक्यांची संख्या अगोदर विचारात घेऊया. एकूण डोके किती आहेत? 19. बरोबर ना? आता जास्त पाय बदकाचं का हरणाचं? हरणाचं. म्हणजे या 19 डोके म्हणजे 19 प्राणी आहेत. त्या 19ला जास्त पायानं गुणलं, किती गुणाकार 19 आणि 4चा? 76. बरोबर. 76 मधून दिलेले पाय वजा करायचं, किती वजाबाकी येणार? किती वजाबाकी येणार? 24. आता 24ला हरणाचं पाय 4 आणि बदकाचं पाय 2 यांच्या बेरजेनं का वजाबाकीनं भागायचं रे? वजाबाकी. वजाबाकी. एक दिवस मी हे गणित घेतलं होतं ह्या टाइप्स, आणि मग 4तून 2 वजा केल्यानंतर 2 आणि 24ला 2 न भागल्यावर 24च्या निपट किती? 12. याचा अर्थ 12 कमी पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या म्हणजे 12 बदकांची संख्या आहे ना. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 4. नेक्स्ट, वेनाकृती दिलेली आहे. बघा इथं बुद्धिबळ खेळणारे विद्यार्थी या आकृतीत आहेत. या आकृतीमध्ये क्रिकेट खेळणारे आहेत आणि या चौकोनामध्ये हॉकी खेळणारे आहेत. आता 36 क्रमांकाचा प्रश्न, बैठे खेळ खेळणारे एकूण खेळाडू किती? आता बुद्धिबळ हा बैठे खेळ आहे. हॉकी आणि क्रिकेट आहेत का बैठे खेळ? नाहीत. मग बैठे खेळ खेळणारे म्हणलं की बुद्धिबळ खेळणारे सगळे विद्यार्थी ऍड करत जावा. 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 4 किती? 19. बैठे खेळ खेळणारे किती खेळाडू आलं मग? 19. म्हणजे 36चं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आता पुढे 37 पहा, फक्त बुद्धिबळ खेळणाऱ्यांची संख्या किती आहे रे? फक्त बुद्धिबळ खेळणाऱ्यांची संख्या 8. अगदी बरोबर. आणि तीनही खेळ खेळणारे खेळाडू किती आहेत? तीनही खेळ खेळणारे 5. हा बरोबर आहे, 5. मी चुकून 3 ला राऊंड केला, 5. आता काय सांगितलंय? फक्त बुद्धिबळ खेळणाऱ्यांची संख्या तीनही खेळ खेळणाऱ्यांच्या खेळाडूंच्या शेकडा कितीनं जास्त आहे? शेकडा कितीनं जास्त आहे? मग आपण काय करूया, छेदाला 100 करण्यासाठी कितीनं गुणावं लागेल रे? 20 ना? 20. मग वर पण 20 न गुण आहे, किती येणार मग वरचा गुणाकार? 160. वर 160 आणि खाली किती येणार मग? 100. म्हणजे 100 जर तीनही खेळ खेळणारे विद्यार्थी असतील तर फक्त बुद्धिबळ खेळणारे 160. म्हणजे कितीनं वाढली संख्या? किती टक्क्याने जास्त आहे? 160 मधून 100 वजा करा. 60. पर्याय क्रमांक 1. पाण्यातील प्रतिबिंब. सांगा, पाण्यातील प्रतिबिंब कुठलं येईल? पर्याय क्रमांक 3. आता हे तर 2 ड्रॉप होणार, केवळ ही बाणाची दिशा आहे का नाही, ती वर होणार. आता इथं खाली आहे, इथं पण खाली आहे. मग बाणाची दिशा वर असणार 2च पर्याय आहेत. आता 3 आणि 4 मधलं बघा, थोडं ऑब्झर्वेशन केलं लक्षात येईल. पर्याय क्रमांक 3 आहे. बर.
तिथं पण जलप्रतिबिंब बघा. पर्याय क्रमांक 1. पर्याय पर्याय क्रमांक 23 ला 49 तर 41 ला काय? बघा 40वा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 1. कसं आलं सांगा. वर्ग आणि 3चा वर्ग बरोबर 49, तर 4चा वर्ग आणि 1चा वर्ग 161. म्हणजे त्यांचे जे ना ते म्हणजे अंक वेगळे केलेत आणि त्यांचा वर्ग काढून त्यांना परत हे केले, मिक्स केले असं. बरोबर आहे. दशक स्थानचा अंक 2, 2चा वर्ग इथे 4 लिहिला आहे. एक स्थानचा अंक 3, 3चा वर्ग इथे 9 लिहिला आहे. अगदी याच पद्धतीने आपण इथं काय करूया, 4चा वर्ग करूया, इथं 1चा वर्ग करूया. मग 4चा वर्ग 16, 1चा वर्ग 1, 161. करेक्ट. अजून एक पर्याय सांगा. पर्याय क्रमांक 3. कसं काय 85 सांगा. 23 दुने 46 अधिक 3 49, तर अधिक 3. 82 अधिक 3 86. 46 आणि 46 आणि किती 49 3. 3. तसं 41 आणि 2चा गुणाकार 82 आणि वर 3 ऍड केलं, मग यात पण 3 ऍड करूया. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, सोने एयू. सोन्याची संज्ञा एयू आहे, तर चांदीची कुठली रे? AG. पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 1. एजी. थोडं मला अजून काही संज्ञा सांगा रे. तांब्याची संज्ञा काय असते? तांबे. CU. बरोबर आहे. सी कॉपर यू. पाराची काय असते? पारा. PB. हा, पारा. मर्क्युरी. मर्क्युरी. हा, Hg. लीड म्हणजे शिसे ना. शिसेची काय असते? पीबीस ना. PB. टंगस्टनची काय असते रे? टंगस्टन. W. डब्ल्यू. अगदी बरोबर. W. परीक्षेला कसं होतं, हेच गणित येत नाही, हेच उदाहरण येत नाही. असं वेगवेगळ्या प्रकारच्या संज्ञा जर तुम्हाला माहित असतील. आता मला सांगा, खाण्याच्या सोड्याचं रेणूसूत्र काय रे? त्याला आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणतो. खाण्याचा सोडा C2SO4. नाही, C2SO4. NaHCO3 ही खाण्याचा सोडा आहे. आणि धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेटचं काय? Na2CO3. अशा संज्ञा आणि काही रेणूसूत्र वगैरे पाठ करा बरं का. बरं चला पुढं. वसंतला वर्षा तर ग्रीष्मला काय? शरद. मला क्रमानं उत्तर बरोबर आहे तुमचं, पण क्रमानं सांगा कसं असतं. अगोदर कुठला? वसंत. वसंत. वसंत नंतर ग्रीष्म. ग्रीष्म. नंतर वर्षा. शरद. हेमंत. शिशिर. कसं लक्षात ठेवलंय? वग्रीव शेहेशी असं का? हो सर. आता वसंत नंतर एक सोडलं की वर्षा, मग ग्रीष्म नंतर एक सोडलं की शरद. ठीक आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण 2023च्या प्रश्नपत्रिकेतील 26 ते 42 प्रश्न सोडवलं. उद्या आपण 43 ते 59 प्रश्न सोडवूया. आता इथून पुढे 6:30 वाजताच आपण तास घेणार आहोत. वेळेतील बदल लक्षात घ्या.
आणि भरपूर अभ्यास करा. आता टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. प्रश्नपत्रिका सोडवताना 1.5 तासामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका कव्हर करायची, त्या दृष्टीने तयारी करा. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.